काय हो? हा, काय झालं? कसला विचार करताय? तू कष्ट केलेस, पैसे कमवलेस, पण मी काहीच करू शकलो नाही ग. आपल्या बाईचं लग्न आहे, पण मी कितीही प्रयत्न केला तरी पैसे जमाच होत नाहीयेत. आणि तू झेपत नसून सुद्धा मोठमोठे ऑर्डर घेतल्यास, त्या पूर्ण केल्यास, पै जमवलीस. काय फरक पडतो? तुम्ही कमवले काय, मी कमवले काय? आणि तुम्ही किती वणवण करता ते काय दिसत नाही मला? लोन मंजूर नाही ना झालं तुमचं? माहितीये मला. हा, पण ठीक आहे ना, जेवढे हवे तेवढे पैसे नाही जमलेत आपले, पण जमतील. आणि मी एवढं कष्ट करू शकते कारण मला माहिती आहे की माझ्या मागे माझा नवरा खंबीरपणे उभा आहे. मी आपल्या स्वामींना सांगितलंय की बाहेरचं लग्न आता तुमची जबाबदारी आहे. ते आहेत आपल्या पाठीशी. अहो, ते हॉलचं बुकिंग दुसऱ्याला गेलं तर चला चला आपण जाऊया. हा, मी तयार होऊन येते. हा, तुला वेळेत येता येत नाही का? येणारच होते, पण काय ना, माझा ना एक नंबरचा खडूस बॉस आहे. त्याने एवढी ढिबर कामं दिलेत ना, आता मला लंच ब्रेकच्या आधी जावं लागणार आहे लवकर, कारण की तो खडूस बॉस ना परत तांडव करेल. नीट बोलताच येत नाही ना. तुला कळत नाही केवढी कामं देऊन ठेवलेस? ती कामं करायची, मग बाहेर येऊन तुला भेटायचं, एवढं सगळं कसं जमेल? सोपं आहे का हे? उगाच बडबड करू नकोस. आधीच विचार करून करून डोकं फिरलंय माझं. का आता काय झालं? ह्या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरलोय. त्या दिवशी गौतमला कोणी आणि का किडनॅप केलं? काहीतरी कारण असेल ना. गौतमच का? हा यार शायनर, फॉर अ चेंज तू पहिल्यांदा करेक्ट टॉपिक बोललायस. कोणी केलं असेल? गौतम बांदेकर. पण तू असं का करेल? कारण तो साधा माणूस नाहीये आणि गौतमला किडनॅप करून गौतम बांदेकरलाच फायदा होऊ शकतो. माझे इन्स्टिंक्ट सांगतात मला हे सगळं गौतम बांदेकरनेच केलंय. तुमची तारीख काय असेल? 5 तारीख आहे, पण आम्हाला ना 4 तारखेलाच हॉल हवा होता. रिसेप्शन आहे का? हो. नाही, रिसेप्शन नाहीये. तुमचं म्हणजे तासाचं भाडं काय असतं? सांगतो मी. हे बघ, तुम्ही जे काही सांगितलेलं आहे त्याच्यानुसार एवढं होईल. आणि याच्यामध्ये डेकोरेशन आणि साऊंडचे हे वेगळे असतील. आम्ही जर डेकोरेशन केलं तर? हो, पण माणसं तर लागणारच ना आमची. आमची माणसं आम्ही आणू शकतो. पण साऊंड तर आमचाच असणार हा? बाहेरचं नाही चालत. अहो, 3 तारखेला मेहंदी आहे ना, मग साऊंड बिऊंडची काय गरजच नाही. आपण करू ना. संगीत इथंच करायचं बोललीस ना? नाही नाही, आपल्या अंगणातच करू. पाऊस आला तर? तेव्हाच तेव्हा बघू. बरं, साऊंडचं नंतर कळवलं तर चालेल तुम्हाला? टोटल पॅकेज घ्यावंच लागेल साहेब. आमची मोनोपॉली आहे तशी. आणि याची टोटल पॅकेजची जी किंमत आहे ती 5 लाख रुपये होईल. अहो, तू नको ना काळजी करू, मी आहे ना. आणि सकाळी घरातून निघताना तूच बोलली होतीस ना, स्वामी आहेत सगळं बघतील म्हणून. मामा, बाईचं लग्न तुला हवं तसंच होणार. साहेब, पेन्सिल बुकिंग करू का? पेन्सिल बुकिंग म्हणजे? म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग. 70,000 रुपये तुम्हाला द्यावे लागेल. बाकीचे उरलेले पैसे जे आहेत ते लग्नाच्या आधी द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. करू मग? ठीक आहे. बोला. आज कशासाठी बोलवलंय? डायरेक्ट मुद्द्यावर येतो. त्या दिवशी गौतमवर हल्ला झाला, त्याला किडनॅप केलं गेलं. या सगळ्या मागे तू होतास का? म्हणजे मी? म्हणजे तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा फायदा असणार आहे यात? गौतम किडनॅप झाला होता?
आणि तुम्हाला असं वाटतं की मी या सगळ्या मागे आहे? हे बरं आहे यार, इथे मी तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करतोय. माझं आसावरीशी ठरलेलं लग्न मोडतोय मी तुमच्या सांगण्यावरनं, आणि तुम्हाला असं वाटतं की मी हे सगळं केलंय? म्हणजे माझा आणि या किडनॅपिंगचा काही संबंध नाहीये. मला खरंच माहित नाही कोणी केलंय हे. मग तू नाही तर दुसरं कोण? कोणीही असेल. यांच्या वाईटावर किती लोक टपून बसलेले असतील, बिझनेस रायव्हल्स असतील. म्हणजे मी इतकं सगळं तुमच्या मनाप्रमाणे करून पण तुम्ही मलाच ब्लेम करताय. ठीक आहे, मी किडनॅप केलं गौतमला, असं अज्युम करू आपण. पण यातनं मला काय मिळणार आहे? कशासाठी करू मी हे? कारण तुला आसावरी बरोबर लग्न करायचंय आणि त्यासाठी गौतमला बाजूला करावंच लागेल ना. ही किती टिपिकल थिंकिंग आहे यार. आसावरी आणि गौतमचं प्रेम असताना मी तिच्याशी लग्न का करीन? उलट गौतम आणि आसावरीचं लग्न व्हावं यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे, तो घेऊन आलोय मी. प्लॅन? हो, हे बघा, मी आसावरीशी लग्न तर करणारच नाहीये. पण इतकं स्पष्ट आहे की मी माझ्या घरी पण काही सांगू शकत नाही. कारण की मी माझ्या घरी काही सांगितलं आणि त्यांनी मला प्रश्न विचारले तर त्यांना कळेल की मी काहीतरी लपवतोय. आणि अशाने ते तुझ्या घरी येतील, तुझ्या पप्पांना काहीतरी विचारतील आणि त्यांना काहीतरी कळालं तर उगाच राडा होईल. त्यामुळे हे सगळं कोडं जे आहे ना, ते आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीने सोडावं लागेल. म्हणजे बघ, सिंपल आहे. आत्ता माझ्या आणि आसावरीच्या लग्नाची तयारी चालू आहे, ती तशीच चालू दे. मांडवात पण मीच बसेन. पण ऐनवेळी मी म्हणेन की मला हे लग्न करायचं नाहीये आणि बोल्यावरनं खाली उतरून जाईल. काय? पण मग हे असं पटेल तुझ्या घरच्यांना तेव्हा? नाहीच पटणार ना. मग हा कसला प्लॅन आहे? ह्याच्याने अजून गोष्टी किचकट होतील. याने गोष्टी किचकट नाही होणार, अजून सोप्या होतील आसावरीसाठी. तिला कोणी ब्लेम नाही करणार. मी काहीतरी ड्रामा करून म्हणेन की मला हे लग्न करायचं नाहीये. तेवढ्यात तुम्ही गौतमला बोलवा, दोघांचं लग्न करून द्या. आय नो थोडासा ड्रामा क्रिएट होईल, पण ठीक आहे ना, दोघांचं लग्न तर होऊन जाईल. अरे पण आयत्या वेळी जर मम्मी पप्पांनी ताईचं लग्न गौतमशी नाही लावून दिलं तर? मग तुम्ही सगळे आहात ना, तुम्ही त्यांना पटवून द्या, समजावून सांगा. हे बघ, तुझे घरचे हे विधी वगैरे प्रकारावर किती विश्वास होतात तुला माहिती आहे. आणि तुझी आई तर नेहमी मुलीचं लग्न असं म्हणत किती एक्साइटेड असते. याच्यामध्ये जर तिचं लग्न मोडलं ना, तर ते त्यांना बघवणार नाही, पचणारच नाही. त्यापेक्षा ऐनवेळी जर दुसरा मुलगा तिथे आला तर ते त्यांना चालेल. आणि गौतम काय चांगलाच मुलगा आहे ना. आणि मांडवातून मुलगी परत जाण्याऐवजी गौतम स्वतःहून पुढे आला आणि जर म्हणाला की मला आसावरीशी लग्न करायचंय, तर तुझ्या आईबाबांच्या नजरेत गौतमसाठी रिस्पेक्ट किती वाढेल. आणि कुणालाही काही शंका नाही, तर दोघांचं लग्न होऊन जाईल. याचा तुला काय फायदा होणार आहे? तू तुझी इमेज का खराब करून घेतोयस? आर यू रिअली सिरियस? इमेज ना तुमच्यासारख्या माणसांना महत्वाची असते, जय खानोलकर. आसावरीच्या सुखासाठी, प्रेमासाठी मी हे इमेज वगैरे सगळं सोडायला तयार आहे माझी. अरे लोक काय 4 दिवस बोलतात, नंतर विसरून जातात. आय नो ही आयडियल सिच्युएशन नाही आहे, पण या सिच्युएशनमध्ये कुठलं बेटर सोल्युशन पण अवेलेबल नाही आहे. हे बघ शेरू, आय नो तुझे मम्मी पप्पा जरा नाराज होतील, पण काही दिवसांनी ते समजून घेतील. त्यांचीच मुलगी आहे ना ती. माझ्या आईवडिलांना मी नंतर सांगेन, जेणेकरून माझ्यावरचा त्यांचा राग जाईल. आणि जे तुमच्या घरी आसावरीसारखी सून येणार आहे, आय डोंट थिंक तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल. मला कळते तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये, पण हे बघा, डिसिजन तुमचा आहे. अँड लेट मी क्लिअर वन थिंग, या गौतमच्या किडनॅपिंगशी माझा काहीही संबंध नव्हता. आता डिसिजन तुमचा आहे, तुम्ही ठरवा आणि मला कळवा.